करण्यात येत आहे। छत्रपती संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांना हार अर्पण करावा। छत्रपती शिवाजी महाराज की राम कृष्ण हरी। आमदार शशिकांत विनंती करतो स्वागत आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं जोरदार टाळ्यांची। साहेब आज आपण इथं आलेला मी कोरेगाव मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या वतीने आपल्याला स्वागत करतो आणि स्वागत करत असताना माझ्या असलेल्या सर्व समोर बसलेल्या माता भगिनींना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो। साहेबांनी एक शब्द वापरला, शशिकांत कसल्याही परिस्थितीमध्ये कोरेगाव विधानसभा जिंकली पाहिजे। लढवायच्या कार्यकर्ता परिणामाचा विचार मी कधी केला नाही, फक्त एकच विचार केला, माझ्या नेत्याच्या बरोबर मी राहायला पाहिजे, माझ्या नेत्याच्या बरोबर या ठिकाणी शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्राणपणाने लढलं पाहिजे। लोकसभेला आदेश आला, 20 दिवसात निवडणूक लढवली। साहेब पत्रकारांनी मला विचारलं की सातारा जिल्हा पवार साहेबांचा बालेकिल्ला राहिला का? मी एका ओळीमध्ये उत्तर दिलं, मागच्या निवडणुकीच्या वेळेला या जिल्ह्यामध्ये पक्षाचे आमदार होते, खासदार होते, नेते होते, जिल्हा परिषद होती, पंचायत समिती होती, बँक होती आणि सगळं होतं। त्यावेळेला निवडणुका सोप्या होत्या, पक्ष फुटले, नेते गेले, आमदार गेले, सगळे गेले, ठराविक लोक राहिली आणि ठराविक लोक राहिल्यानंतर कालच्या लोकसभेला सुद्धा जनतेने शरद पवारच्या नावावर आणि आघाडीच्या नावावर निवडणूक लढवली। एका साध्या कार्यकर्त्याला 5,38,000 मतं देण्याचा विक्रम आपण केला। थोड्या मताने मी पडलो, पण दुःख नव्हतं, मला सुख एवढंच होता आणि आनंद एवढाच होता की संघर्षाच्या काळामध्ये उभा राहून हा बालेकिल्ला साबित ठेवण्याचा प्रयत्न केला। मी अभिमानाने सांगेन, कालही यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा हा शरद पवारचा बालेकिल्ला होता, आजही आणि उद्याही तो तसाच राहणार आहे। अशा प्रकारचा निर्णय या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला घ्यायचा आहे। खरं म्हटलं तर पक्षामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक सोडून गेली। या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत आहे। दहशत ही लोकप्रतिनिधी नाही, दहशत ही सत्तेची केली जाते आणि या सत्तेच्या असलेल्या उन्मादाचा फटका महाविकास आघाडीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पडला। इतका दबाव, इतका प्रशासनाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधी केला। संध्याकाळी नुसता भाडा जरी टाकला, प्रवेश जरी केला तर लगेच त्यांच्याकडे माणसं जायची, तुम्हाला काय पाहिजे ते बोलायला आपल्या आमदारांकडे चला। साहेब गेले ते अनेक गेले, मी अभिमानाने सांगेन, आज व्यासपीठावर अनेक मंडळी आजही शिलेदार म्हणून या ठिकाणी भक्कमपणाने उभी आहे। ही महाविकास आघाडी आणि पवार साहेबांची पोचपावती आहे आणि हे सांगताना सांगतो, अगदी काल परवापर्यंत या ठिकाणी किशोर फाळके आलेले आहेत, कांचनताई इथं आहे, दयानंदजी भोसले आज इथे आलेले आहेत, विद्यार्थी इथे आलेले आहेत, आमच्या देशमुखताई आलेले आहेत। प्रवाहाच्या विरोधात जाऊन ही सर्व साहेब मंडळी आपल्या पक्षामध्ये सक्रिय झाली। त्यांचा विषय एवढाच होता की स्वाभिमान एवढाच होता की राजकारणात समाजकारणामध्ये नाव कमवायचं, पण कळसाने नाव कमवल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी दुय्यम वागणूक देत असेल
तर त्याला उठाठी क्रांती केली पाहिजे अशा प्रकारचा विचार करून ही मंडळी आमच्याबरोबर स्वागत आली. मी मनापासून स्वागत करतो. प्रचंड दबाव दादागिरीला मी घाबरतो. दादागिरी करताना आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला जातो. मी कार्यकर्त्यांना सांगितलं, ज्या दिवशी तुम्हाला कोणी दम देईल त्या दिवशी मला बोलवा. एका मिनिटात शशिकांत शिंदे तिथे उभा. पण अजून एक आनंदाची गोष्ट झाली. शालिनीताईंनी मला पाठिंबा दिला. 10-15 वर्ष मी पक्ष आणि सर्वांची निष्ठेने राहिलो. शालिनीताईंच्या परवा मला त्यांनी बोलून घेतलं. साहेब अगदी हृदयापासून सांगतो, ताईंनी खद्द व्यक्त करताना डोळ्यातून अश्रू काढले. त्या एवढ्याच म्हणाल्या की एवढ्या मोठ्या नेत्याला माझ्याकडून मागच्या वेळा त्यांच्यावर टीका झाली, पण आज या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांची गरज आहे असं सांगणाऱ्या शालिनीताईंनी फायदा करून आला. आणि अभिमान आहे की अशा प्रकारचा नेता आम्हाला लाभला आणि तुम्हाला लाभला. परीक्षा तुमची आमची आहे. परीक्षा तुमची आमची एवढ्यासाठी आहे, या विधानसभेला या निवडणुकीला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची आहे. ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची आहे की ज्या नेत्यावर भाजप सारखी मंडळी टीका करतात त्याचा उल्लेख मगाशी केला. महाराष्ट्राचा नेता, देशाचा नेता, कालपर्यंत ही मंडळी गुरु मानत होती. आणि जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला की त्याच्यावर टीका करायला लागले. गल्लीतले सुद्धा टीका करायला लागले आणि बिनविषयवाले पण टीका करायला लागले. आपली उंची किती, आपण कोणावर बोलतो. पवार साहेबांचं वादळ आहे. जे वादळ उभं राहिलं की भराभरांना त्या ठिकाणी ते उडवून टाकतात. महाराष्ट्राने बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीला इतिहास घडला. 33 जागा निवडून आल्या. थोडा जातील पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढलं. टीका तुम्ही काय करतो महाराष्ट्राची. या नेत्याने, या माझ्या नेत्याने मृत्यूला सुद्धा सांगितलं तुला थांबावं लागेल जोपर्यंत महाराष्ट्र मी सक्षम करायचं. या निवडणुकीला 42 सभा हा माझा योद्धा या ठिकाणी लढतोय. 42 सभा घेऊन या महाराष्ट्रामध्ये परत एकदा पुरोगामी आणि यशवंतवानाचा विचार उभा करण्यासाठी धडपडतोय. सकाळी 7 वाजल्यापासून फिरतोय. काल कोल्हापूरला सभा होती, पाऊस पडला. रहमतपूरला यायचं होतं, येता येत नव्हतं, गाडीने निघाले, वेळेत पोचले नाही. मनात खत होती सुनील माने आणि त्यांच्या बाळासाहेबांनी एवढी मोठी सभा आयोजित केली होती. ते सांगितलं शेवटपर्यंत मी यायचा प्रयत्न करतो. आता इथून दहिवडीला जाते, इथून फलटणला जाते, परत बारामतीला जाते. महाराष्ट्र पिंजून काढणार नेते कशासाठी. आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, आम्हाला दुधाला भाव मिळत नाही. फक्त योजना 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 देऊन सरकारी पैशातून योजना आणण्याचा प्रयत्न केला जातो. आज माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने आहेत. 1,500 देण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या सरकारने आणि माझ्या साहेबांनी 3,000 देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3,000 तुम्हाला निश्चित त्याप्रमाणे देणार नाही तर महिलांना सुरक्षित करण्याची हमी सुद्धा दिली आहे. माझ्या बळीराजाला, माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे. 2.5 वर्षांनी महाराष्ट्र लुटला, 2.5 वर्षांनी महाराष्ट्र लुटला आणि आपल्याकडे तर लुटारूचा खजिना सरदारच उभा राहिला. आमच्याकडे फक्त सिमेंटचे रस्ते, तू भी खाओ मैं भी खाओ, पार्टनर में सब बांट के खाओ. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे. आमचे शाहरामाने सुद्धा इथं आले. खेडमधलं राजकारण त्यांनी बदलून दिलं.
सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना असेल, आमच्याकडे पाण्याचं राजकारण फार होतं. पाणी देतो, मत द्या. त्या दिवशी निडळला साहेब आले होते, मी बोलणार नाही, उंची नाही त्यांची. बोलले 12-13ला कोण येतं. मी शेकाटापूरच्या योजनांच्या बाबतीमध्ये जो काही या ठिकाणी चित्र रंगवलं जात आहे, या राज्याचा असमतोलपणा या सातारा जिल्ह्यात पाणी पुरवठ्याचा कोणी केला असेल तर या असलेल्या युती सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलेला आहे. संघर्ष तालुक्यामध्ये वाढवला. निडाळा साहेब आले तेव्हा त्यांनी एका शब्दात सांगितलं, सत्ता माझ्या हातात येणार आहे, सत्ता येऊन द्या, पाण्याचा प्रश्न शेकाटापूरचा सर्व मार्गी लावतो. हे सांगणारा माझा नेता होता तो शरद पवार होता. आणि म्हणून जाणीवपूर्वक कोरेगावचा डीपी प्लान करताना विरोधकांना टार्गेट केलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये होय, या सरकारने मराठा आरक्षणाचे, धनगर आरक्षणाचे, ओबीसी सर्वांमध्ये वाद निर्माण केला. निवडणुकीच्या वेळी एखादा कुठला तरी नियम घालता, एखादी कुठली तरी घोषणा करायची आणि जातीयता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अहो, निवडणूक लोकशाहीने होण्याच्या ऐवजी आमच्या इथली नावं रद्द करून लोकशाहीचा आमचा अधिकार काढण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे, कारण मी बोलणार नाही, साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. मी आलेल्या तमाम जनतेला सांगेन, आता 2-4 किंवा 50 कोटीचे पैसे बाहेर निघतील. काल एक घटना घडली सर, हे मुद्दाम व्यासपीठावरून दैनंदिन सांगतो. बाबूरावजी, काल एक घटना अशी घडली, कोरेगावमध्ये एका डॉक्टरांच्या घरी एक गाडी गेली आणि या गाडीतून पैसे वाटप करत. मी त्याला हरकत घेत नाही, हरकत कुठल्याला घेतो. हे केंद्रीय राखीव दलाचे 2 पोलीस तिथं संरक्षणाला होते. आमच्या लोकांनी विचारलं हे काय चाललंय. त्यांनी एवढंच सांगितलं की उपस्थ ऑर्डर आहे. कुठल्यातली लोकशाही. आज मतदानातली नावं तुमची रद्द केली जातात. प्रशासकीय माझे कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आमच्या अंगणवाडी ताई सर्वांना दम दिला जातो, सर्वांना दम. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून सातत्याने फोन केला जात आहे. लोकशाही राहिली नाही. कपट कारस्थानाने निवडून यायचे अशा प्रकारचे फंडे आहेत. काल एक टोन निघाली, 1 नंबर दाबा शशिकांत शिंदेना दाबा, 2 नंबर महेश शिंदे, 3 नंबर चव्हाण. अरे पण मी 2 नंबरला असताना 1 नंबरचं नाव करण्याचं कारण तुम्हाला पराभव समोर दिसलाय. आणि म्हणून कशा प्रकारचा ऑडिओ मी नेहमी सांगतो, कोरेगाव वर्गांचं, पारडी फाळक्यांची, कोमटल झंडाळ्यांचं, अनेक गावं अशी की त्या गावाने, आमच्या इथं प्रतिभाताई असेल, किशोरनाना असेल, सगळे असेल, या गावाने एक प्रकारचं वजन, एक प्रकारचा आदर होता. आणि या सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करणारा एक माणूस आलेला आहे. त्याची उंची नाही, पण ती उंची ताकदीच्या जोरात दाबण्याचा प्रयत्न करतोय. एक उठाव फक्त करा. 20 तारखेला साहेबांना मी आपल्याला हात जोडून विनंती करेन, मला आयुष्यामध्ये काही नको, फक्त माझ्या नेत्याचं स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या, एवढीच विनंती तुम्हाला करणार आहे. एवढं काम करा, एवढं 20 तारखेपर्यंत काम करा की किती पैसे वाटून द्या, किती काही करून द्या, किती माणसं पडून द्या, रात्री 3-3 वाजता घरी आला तरी मतदान फक्त या ठिकाणी तुतारी वाजणाऱ्या माणसालाच करायचं. एवढा इथल्या घराचं काम करा. उद्यापासून तुमचं धन्यवाद मानतो. इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहे, ही क्रांती आहे, हा उठाव आहे. आणि ही क्रांती आणि उठाव एक दिवस असा घडत आहे की या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची दादागिरी चालत नाही. या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून दबाव चालत नाही. या महाराष्ट्रामध्ये एकच चालतं, लोकशाही चालते. आणि या महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी माझा नेता अवरात्र झटतोय. साहेब, उर्वरित आयुष्य सुद्धा तुमच्यासाठी खर्ची करण्याची शपथ हा शशिकांत शिंदे या व्यासपीठावरून घेतो. आणि मनापासून तुम्हाला आपण इथं आलेला जाताना एवढंच करू, 20 तारखेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या
एक दिन करावा आदरणीय शरद पवार साहेबांचा अपने बहादुरी वालों से ही की जाती है। बाप के साथ खेल खेला नहीं जाता। जैसे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना या सगळ्यांनी महाराष्ट्राची निवडणूक लढवण्याचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि त्याच्या मागचं कारण आहे गेली 10 वर्ष 12 वर्षाची सत्ता म्हणजे करोनाच्या काळात होता त्या करोनाच्या काळाची 2 वर्ष संधी 8 वर्ष सत्ता ही भाजपच्या विचाराच्या हातात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते अध्यक्ष ही होती की हे राज्य एका वेगळ्या पद्धतीने चालवलं आणि एक नवीन विचार निर्माण केला असा महाराष्ट्राचा जुन्या काळाचा इतिहास आहे तुझ्या अनेक पिढीने जनशक्ती ज्यांचे नेतृत्व मान्य केले त्या शास्त्रीय संसद चव्हाण यांच्या विचाराला ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली साधली हा जो कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे देशाच्या पाण्यामध्ये चव्हाण साहेबांना निवडून देण्याच्या संबंधीचा इतिहास कोरेगाव तालुक्यात सुद्धा घडलेला असता त्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला निवडणुकीला सामोरं जातो निवडणूक महाराष्ट्राची त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र झाली ते काय करू शकते हा इतिहास हिंदुस्थानला दाखवतो 48% ही श्रेष्ठ जागा 3 लोकांनी विजय केले लोकसभेची या 7ची जागा 14 वर्षांनी आम्ही घालवली आणि त्याचे कारण लोकांची शिवक्रांती पण निशाणीच्या सर्वात सुंदर त्याच्या सरकारचा गैरसमज झाला आणि हाताची जागा गेली असा महाराष्ट्राची निवडणूक आहे पिढींनी विचार घेतला पाहिजे त्या वर्षाची ठेवलं वर्षाची फरक कसा केलं पण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकार यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता कशी याची खबरदारी आणि काळजी ही चव्हाणांना घेतली आणि त्यासाठी ही आजची सभा आपण बघितलं हे राज्य कशासाठी आहे
हे राज्य यासाठी हवं की एकेकाळी सर्व देशामध्ये एक नंबरचं राज्य महाराष्ट्राचं राज्य व्हावं आणि त्यांच्या सरकारांचं असं होतं गेली 8 वर्ष सत्ता आहे एक नंबरचं राज्य आता 11 नंबरला महाराष्ट्राची घसरण झाली सर्वांच्या महाराष्ट्र त्याचा लौकिक घसरला आणि ही गोष्ट बरोबर महाराष्ट्राचं हा एका दिवशीनं अपमान आहे आणि निकाल घ्यायचा की आम्ही एकाच कार्यक्रम घेऊ नवीन संस्थांना समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊ आणि सोडून देशाला दाखवू महाराष्ट्र हा कधी काही देऊ शकत नाही शेवटचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणार काय निकाल घेतला लोकांनी 50% लोकसंख्या मुलींची महिलांची ज्या समाजामध्ये महिलांना सुद्धा तो समाज पुढे जास्त असतो आणि ज्या समाजामध्ये महिलांसाठी दुर्लक्ष होतं तो समाज घसरगुंडीच्या रस्त्यावर असतो भाजप आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्राची ही सत्ता असताना आज महाराष्ट्रामध्ये महिलांची काय स्थिती महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्याचे आकडे आले या देशामध्ये प्रसिद्ध झाले जे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे नाव आहे गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 37,381 महिलांच्यावर अत्याचार झाले अशी विनंती तिथे सोडणार नाही महाराष्ट्राला सोडणार नाही किंवा गावाला सोडणार नाही कसं आहे अत्याचाराचं आपल्याला सांगितलं दुसरी एक माहिती आहे केंद्र सरकारच्याकडे समाजाच्या मुली महिला यांचं उदयमत साधण्याचं प्रमाण हे वारसाहेब आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये 64,000 महिला आणि मुली या निर्भर आहेत त्याचा हिशोब लागत आहे त्याची माहिती द्यायची नाही ही अवस्था महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यकर्त्यांना तुमच्या माझ्या घराच्या मुली आल्या बहिणी त्यांच्यावर एकच चर्चा असते त्यांना सत्ता हातात घ्यायचा अधिकार त्यांना सांगावं लागेल आणि आमच्या कुटुंबाच्या मुली तुम्ही सांभाळू शकत कसे वाटत सांगतो किंवा असंच असेल की 2 महिन्याच्या पूर्वी जिल्ह्यामध्ये लग्नापूर नावाचं गाव आणि तिथे जाऊन 16 मुलींच्या अत्याचार झाले आणि अत्याचार करणारे कशाकशी समाजाचे सुशिक्षित लोक आज हे घटक वाचतात आणि वेळ ही आम्ही की काय वर्षाची आम्ही किंमत देऊ आणि आमच्या राज्याच्या आया मुलीवाली यांचं रक्षण करून त्याच्यामध्ये चर्चा होते दुसरा प्रकार त्यांचं म्हणजे शेतकरी आज या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या तिच्या मुद्द्याचा प्रश्न रोजचा प्रश्न काळ्या आईशी इमान दाखवला हा शेतकरी कष्ट करून सोडवतो कष्ट करतो गाव लागतो उत्पादन वाढवतो देशाची भूक लागली जाते एका बाजूला हे खरं पण दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची आकडेवारी अतिशय चिंता झाली अनेकांना आत्महत्येच्या
स्वतःचे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आसपास केली. माझ्याकडे शेती खात्याचं काम त्याला झोप आली. दुसऱ्या दिवशी मी कलेक्टरला कळवलं. आसपासच्या त्यांनी केली त्यांच्या कुटुंबांची यवतमाळला जाऊन मला भेट द्यायची, मला समजून घ्यायचे काय आसपाससाठी. मी गेलो दुसऱ्या दिवशी यवतमाळला गेलो, त्या कुटुंबात गेलो. काही संस्थांनी आसपासला केली. बायको मागं होती, वेगवेगळी मुलगी मागं होती. ती गेलो संस्थेकडे. लावणीला विचारलं, तुझ्या माणसाने आसपास काय केलं? तिने रोजू आवडत जाय मी समजून काढली. आणि तिने सांगितलं की या दिवसाचा तुझ्यासारख्या अनेक बहिणीने त्यांच्या हे संकट येऊ नये. आसपासचे जे असतात त्यांनी का स्वीकारला हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उपाययोजना केलं पाहिजे. आणि म्हणून खरं काय असेल मला सांग. तिने सांगितलं, माझा मालक कापसाचं पीक, सोयाबीनचं पीक घेतलं. गेल्या वर्षी ते पीक घेण्यासाठी मी बियाणं खतं औषधे बाजारात घेतलं. त्यासाठी लाडकेचं कर्ज काढलं. पीक सोन्यासारखं आलं आणि अशी झाली आणि सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं. पीक संपते त्याच्या पिकासाठी काढलेले कर्ज हे वर्ष डोक्यावर असतं. दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्या घडलेली पीक घ्यायचं ठरवलं. पैसे नव्हते, लहान पैसे द्यायला तयार नसते, कारण 5 वर्षी सगळं केली. शेवटी तो जमीनदार, तो शेतकरी सावकाराच्या दाराला गेला आणि सावकाराकडे अधिक व्याजाने रक्कम घेतली. पीक घेतलं, जिंकलं आणलं. त्या वर्षी लाला नावाचा जो प्रभाव कापसावर दिसतो तो रोग आला आणि दुसऱ्या वर्षाचं पीक हे सुद्धा गेलं. पीक गेलं तर सावकाराकडे गेलेली रक्कम ही वर्ष दुष्काळ सुशित राहिली आणि ती फेसता आली. एक दिवशी सावकार 2-4 लोक दूर घरी आला आणि अक्षरशः लावून पैसे भागले हे सांगितले. तो आला, तो शेतकरी गळ्याला करत होता. माझ्याकडे असता नाही, मला सवय नाही. पण सावकाराने काय ऐकलं नाही. गावाची मांडी कुणी बाहेर काढली, त्या शेतकऱ्याचा अवधीचा पंचर लावायला लागला. त्याला ते सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी विषाची वाजती घ्यायची, घसा झाला आणि ते जीव देऊन शकतात. अशी शेतकरी शेतकरी आज मी सांगू जीव देत आहे. आणि त्याचं कारण त्याच्या मालाची किंमत नसते, त्याच्या घामाचं भरण्या नसते आणि संकट आल्याच्यानंतर लागू होतं सरकार मदतीला येत नाही आणि त्या माणसाला आश्वासन करणार. जो समंजसाचं अन्नदान त्याची गरज भागत त्याला आसपासच्या रस्त्याला जावं आणि त्याला रस्ता बदलायचा असेल. त्याला जे सरकार वाजवू शकते शेतकऱ्याच्या हिताची जपून करत नाही त्यांना 70 वर्षाच्या अधिकाराने हा निकाल त्यांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही पावलं सरकारने. तिसरा वर्ग आहे रविवारचा. आज शाळा कमी तिथे कोणी गावाला कळवलं, त्या कॉलेजचा 20 अध्यक्ष अशा अनेक संस्था ठिकठिकाणी मुलं शिक्षण आनंद. एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला हा मुलगा कधी गेला काम करण्यासाठी मुले निघाला. लोकांना अवघड आहे. महिने अर्ज करतात हे कसे करतात. पण काम करण्याचा अधिकार त्याला मिळत
त्याचा परिणाम ते फजिले असेल आज निराश पाहिजे निराश झालेला नाही कधी कधी निश्चित स्वतःची भूमिका सुद्धा हा घेऊ शकतो आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या सर्वांची आली त्याचं एकच कारण ज्यांच्या हातात शस्त्र आहे ते या सर्वांच्या हिताचे जागृत करण्यासाठी त्यांना रोजी नक्की देण्यासाठी दुसऱ्या हाताचे निकाल घेत जाईल त्यामुळं आज ही सर्वांची अवस्था झाली आणि हे सगळे वाढले हे वाढल्याचे कसं हे वाढल्याचं असेल तर वाढल्याला सरकार वाढलेलं सरकार जे तुमच्या भविष्याकडे जीवन असेल त्यांना सत्य वाया काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे भविष्य सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या तर सुसराब लोकांचे एक संच त्या राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर उद्याचे 20 तारखेला वसंत केंद्र जाल त्यावेळेला तुषारी आंदोलनाला माणूस त्याच्या फळातून वचन द्यायला आणि हेच काम करायचे शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करते कामगारांच्यासाठी काम करते लाखाची कामगारांच्या जीवनावर वजा येण्यासाठी कसं करते दुर्दैवाने एकदा निवडणुकी होईल त्यांना यश झालं ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा असतो एका बाजूला प्रचंड भाषा प्रचंड गुंजगी प्रचंड दादागी आणि या सगळ्यासाठी तुमच्या हिताची दखल करण्यासाठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे तुम्हाला त्याची ताकद की त्याच्या मागं राहिली त्यांनी खात्री देऊ इच्छितो की शशिकांत मोठ्या वर्षांनी निवडून तर येतीलच पण राज्यामध्ये राज्य चालवण्यासाठी आणि लक्षात येईल त्याच्या जबाबदारी ती जबाबदारी त्यांनी उचलली राज्याचा कामगार वर्षी असतो या जिल्ह्याचा पालक वर्षी असतो या सगळ्यांमध्ये त्यांच्या जागा त्यावेळेला सातारा जिल्ह्याचा नावलौकी देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केले आणि तेच काम यशस्वी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या फाशीची उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि तातडीने निघण्याची अवस्था त्यावर अधिक न राहिलीचा मी आपल्या सगळ्यांची योजना घेतो जय हिंद जय